गाईस बघा अक्षय गाईस बसलेले निवांत मध्ये मोबाईल कुठे गाईस बघा निलेश भाई निवांत थांबलेत बाहेर पेंटिंग करत बसलाय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर गाईस हे बघा मी रोजच्या प्रमाणे गाईस अंघोळ करून रेडी झालेलं आहे. आणि गाईस हे बघा आज सकाळ सकाळ मस्तपैकी गाईस ब्रेकफास्ट करतोय मी मस्तपैकी गाईस हेल्दी. मम्मीने चहा पण ठेवला. अण्णा चहा पण दिलाय माहिती पण वाटतं गाईस. हा आपण बोलून घेऊया. गाईस हे बघा मम्मीने चहा आणि टोस्ट दिला आणून. तर झाला काय आपण खाऊन वगैरे घेऊ आणि मग निघूया आपण. बायको आवडते बघा, वैतागले. तो बघा वर मजेत बसल्या बोक्या. काढ त्याला बाहेर काढ. जड आहे का? तर काहीच हे बघा झाडं वगैरे बघून घेऊ चांगले आहेत का नाही. तर काही सगळी झाडं बघा चांगली आहेत. हे बघा इथं बायको आता कुलूप लावते. तर चला काही आता निघूया आपण आपल्या जॉबच्या इकडे. फायनली मी आता दुकानावरती आलेलो आहे. हा बघा ऑक्सी अर्पण काही सगळेजण माल घेतात बाहेर. हे बघा इकडे बघा. चला आपण पण जाऊया मटेरियल वगैरे बाहेर घेऊ आपण आपल्या शॉपच्या. गाईस हे बघा अक्षय गाईस बसलेले निवांत मध्ये. मोबाईल कुठे आहे काय माहिती अक्षयचा, चार्जिंगला निवांत बसलाय म्हणून. इकडे बी बिलिंग वगैरे चालू आहे. आणि हे आपल्या कालच्या कस्टमरची पॅकिंग रात्रीच्या. विशाखा करून टाकायचं ना आता. काय करते विशाखा? अभिषेक बसलाय काय बघत बसलाय अभि. फोटोच 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 काही सगळेजण बसलेत बिलिंग वगैरे करत इकडे. बघूया काहीच कस्टमर वगैरे येतात का नाही. आपण बसू काहीच बाहेर थांबू काय तिकडे आतमध्ये. बाहेरचं भरपूर ऊन आहे. रस्ता एकदम काही सामसूम आहे बघा काहीच. हा पार्टनर तू आणि मी. गाईच बघा निलेश भाई निवांत थांबलेत बाहेर. काय काय होतं काय गाईस हलको का लडका अभी गिरने वाला तर उधर. काहीच मस्तपैकी ऊन पडले, झाडाला बी पानं आलेत. प्रणित भाई भेटतात इकडे आतमध्ये. काहीच थांबूया आपण बाहेर इकडे मस्त थंड हवेमध्ये. बघू लाईन वगैरे येतात का नाही गाईस. काहीच तर हे बघा आता मी बाहेरून बसलो आहे मस्तपैकी इकडे शोरूमच्या तिकडे. अभि तिकडे काहीच आजी बसले आहे बघा. आणि काहीच बाहेरचं वातावरण बघू शकता काहीच तुम्ही. मस्त काहीच पावसाचं वातावरण झालेलं आहे. रस्ता काहीच पूर्ण सामसूम पडलेलं आहे बघा. हो काहीच पाऊस पडतोय वाटतं आता. काहीच बाहेर मी ऑक्सी पेंटिंग करत बसलाय. काहीच आतमध्ये कस्टमर वगैरे आहेत बघा काही सगळीकडे. तिथं बसले का विशाखा मोनिका. इकडे काही सुनील भाई बसले. ऑक्सी वगैरे बाहेर आहे, आजी बाहेर फिरत. आपण थांबू इकडे बाहेर. बघूया काही सकाळपासून आपले 2 कस्टमर झालेले आहेत. बघू काय अजून कस्टमर वगैरे येतात का नाही. येतील का कस्टमर काय वाटतं तुला? येतील अजून भरपूर वेळ. गाईच वाजलेत बघा किती. पण आज मी घड्याळ घातलं नाहीये. घड्याळ घरी राहिलं ना माझं. काहीच घाई काय घड्याळ बी घरी राहिलं काहीच माझं. कंगन बी राही गया. आता काय करायचं सांगा तुम्ही. पोटर करतो काय आता आम्ही काय करत. तुम्ही पोटर करा. रस्ता काही सामसूम पडलाय बघा. काहीच हे बघा काय झालं. आजूच्या गाडीचं काहीच नुकसान झालं. ठोकली काहीच गाडी. ब्रेक इज डॅमेज. काहीच तर आता मी बसलो काहीच आतमध्ये. तर काहीच हे बघा इकडे अभि म्हणतोय काय आजू बसलाय. अरे हिम्मत पण आहे. आणि इकडे ऑक्सी थांबलाय बघा. आता बसेल आतमध्ये जाऊन. बघू हिम्मत काय म्हणतोय काय बघतोय हिम्मत. दोस्त पकड़े क्या? कौन किधर पकड़ा? ऐसी सोना क्या हुआ? एमडी में पकड़े क्या? अच्छा कौन एमडी? एमडी कौन एमडी?
ए समझ नहीं उसको नहीं समझा गाइस, छोड़ दो। कौन एमडी पर? वो तो एमडी पकड़ा गया एमडी पकड़ा गया, उसके पास। ये पकड़े गए, ध्यान का भैया. गाईच आपण थांबू गाईच, कस्टमर तर आले नाही सकाळपासून आपले 2 बिल झालेले आहेत. सुजली पकड़ा. बघू अजून तर कस्टमर चालू आहेत वरती. हाय रे, वरती कस्टमर चालू आहेत बघा तिथे. विशाखगड पण आणि ऑक्सिकडचं होतं, मागाशी निघून गेलं. बघायला सुनीलभाई थांबलेत बाहेर आणि आपले भाई गेलेत गाईच वाटतं अगरबत्ती आणायला. गाईच ओनर गाईच अगरबत्ती आणायला गेलेत. ए रावी आजू त्यात काय गाईच घराची शॉपिंग सुद्धा करत असतो, त्यात त्या दुकानाची पण शॉपिंग मध्ये मध्ये बोलतो नाही बघा. काही घराची पण शॉपिंग होते आणि दुकानाची पण होते, आहे ना? बरोबर आहे का नाही? हो हो गाईस. काहीच हिमत यार मध्ये मध्ये बोलतोय सारखं, माझ्या माहिती आहे का? आजू कसं एकदम शांत आहे. आजूला काही समज आहे, हिमतला काही समज नाही आहे. नाही काहीच. दुकान बंद झालं आपलं, निघालेत काही घरी. लेट झालं पण बंद झालं होते. तर काही चला आता आपण निघूया घरी चाललास? चलो गाईज, बाय बाय. काहीच तर आता मी बघा घरी आलोय आणि गाईज हे बघा सगळ्यांना काहीच मी पान दिलं. काहीच पान चॉकलेट खात बसले. मम्मी बायको बघा बसले बाहेर. जेवण झालं, जेवून आले. नाही खजूर पान चॉकलेट आहे बघ की, खाऊन सांग कसं जरा युनिक आहे, अलग आहे. खा की, कसं आहे? चांगलं आहे ना? कसा आहे पप्पा? मस्त आहे ना? नाही खाऊन बघ कसं आहे. एक नंबर टेस्ट आहे. काय करतो तू? अय मला भुकतो गाईच मला माहिती आहे का? बघा आता याला बघू आपण, चला. भुकतो मला तू. तर काही चला आपण जाऊया आतमध्ये, बघू जेवायला काय केलं आज. मस्त भूक लागलेली, जेवण करून घेऊ. चला. चिकन केलेलं आहे बघा, मम्मीने सांगितलं चिकन अगोदरच. खजूसारखं लागतंय ना? अजून भुकतोय तो. आणि ही लोक गेली होती गाईच माईकडे वरती, सच्च्या माताला बड्डेला आहे ना. मस्तपैकी जेवून आलीत. आणि यो काय भुकतोय का? चप शांत बस एकदम, पट्टू तुला धरून. चुप. काहीच मी आता फ्रेश वगैरे होऊन जेवायला बसलोय गाईच. आणि काही जेवणामध्ये बघा मस्तपैकी काही स्पेशल घावना केला आहे गाईच आणि चिकन आहे गाईच जेवणामध्ये. आणि मी गाईच हे घेऊन आलो आहे स्प्राईट. आणि इकडे बघा गाईच केक दिलेला आहे. तर गाईच आज माझी चुलत बहीण होती माई, तिकडे गाईच वरतीच राहते. तिच्या पुढे वाटतं बड्डे होता, तर मी तर काही जाऊ शकलो नाही कामावर असल्यामुळे. त्याच्यामुळे गाईच तिने मस्त केक पाठवला आपल्याला डब्यामध्ये. तर काहीच बघा आता मी जेवण वगैरे करून गाईच बाहेरून बसलो आहे. तर काहीच बाहेर मस्तपैकी थंड हवा चालू आहे. आणि एकदम गाईच आजूबाजूचं जे वातावरण आहे गाईच एकदम शांत आणि एकदम झाडं वगैरे बघा सगळीकडे अशी. इकडं गाईच सगळीकडे असं अंधार आहे आणि एकदम असं शांत वातावरण बघा रात्रीचं. तर काहीच बघू आपण गाईच बसूया बाहेर एडिटिंग करत मस्तपैकी या थंड हवेमध्ये. आणि गाईच तुम्हाला ब्लॉग कसा वाटला गाईच लाईक आणि कमेंट करून गाईच नक्की सांगा. आणि काही आज तर गाईच आज तर काय माझे कस्टमर वगैरे झाले 2-3. तर बघ गाईच तुम्हाला दाखवतो गाईच दिवशी माझे 2-3 म्हणजे गाईच या आत्तापर्यंत गाईच किती टार्गेट झाले का नाही झालं गाईच बघू. तर चला गाईच हा ब्लॉग तुम्ही इथेच संपवतो. तुम्हाला गाईच आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा गाईच. गुड नाईट, बाय बाय.